यापूर्वीच्या व्हिडिओजमध्ये आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन या टॉपिकमध्ये एक्सरसाइज 1.4च्या एक आणि दोन एक्झाम्पल संपवलेले होते. आपण पुढील एक्झाम्पल बघतो आहोत, एक्झाम्पल नंबर 3. यापूर्वीच्या एक्झाम्पल्समध्ये आपल्याला डायरेक्ट सॉल्व्ह करायचं होतं, इथे मात्र शो करायचं आहे. म्हणजे आपल्याला आन्सर जे आहे ते माहिती आहे की -y/x येणार आहे आणि दिलेला x आणि y वेगवेगळं आहे, म्हणजे ऑफकोर्स ते पॅरामेट्रिक फंक्शन आहे. तर नेहमीप्रमाणेच आपण त्याला सॉल्व्ह करणार आहोत. तर इथे दिसतं आहे क्लिअरली की थिटा जो आहे पॅरामीटर आहे. हे दोघी फंक्शन्स एकाच व्हेरिएबलमध्ये एक्सप्रेस केले आणि तो आहे थिटा. थिटा इज पॅरामीटर. अशा प्रकारचं एक्झाम्पल असतं तर आपण थिटा इज पॅरामीटर म्हटल्यानंतर आपल्याला मिळवायचं आहे dy/dx. तर आपल्याकडे dy/d अपॉन dx/d हा थेरम वापरून त्याला फर्स्ट नाव द्यायचं आणि एक व्हॅल्यू काढून घ्यायची आहे. आता आपल्याकडे y आहे दिलेला, तर y मी आधी घेतोय a√sec θ प्लस tan θ. त्याला डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू थिटा. याला डिफरन्शिएट करताना आपल्याला सगळे फॉर्म्युले जे एक्स मधले होते ते सगळे रिप्लेस करायला लागणार आहेत थिटामध्ये. आता हा ए कॉन्स्टंट व्हेरिएबलला मल्टिप्लाय कॉन्स्टंट आहे, तो पुढे आपण त्याला लिहू शकतो आणि त्याच्यावरती उरलेल्यावरती d/d θ डायरेक्ट ऑपरेट केला. तर आपल्याकडे फॉर्म्युले आहेत डिफरन्शिएशनचे, ते सगळे फॉर्म्युले आपल्याला अप्लाय करता आले पाहिजेत. तर इथे आता अंडररूटचा फॉर्म्युला आहे, तोही फॉर्म्युला आपला शिकून झालेला आहे. अंडररूट साठीचा फॉर्म्युला तो मी तुम्हाला लिहून देतो. तो फॉर्म्युला आहे d/dx ऑफ √f ऑफ x इज इक्वल टू 1/2 √f ऑफ x आणि d/dx ऑफ f ऑफ x. कारण हे कॉम्पोजिट फंक्शन आहे. पहिल्या व्हिडिओज पासून जे पाहत असतील त्यांना ते सहज कळणार आहे. हे येईल 1/2 √sec θ प्लस tan θ आणि त्यानंतर हे कॉम्पोजिट फंक्शन आहे, म्हणजे हा आपला f ऑफ x जो आहे तो परत डिफरन्शिएट करायला लागतो. म्हणून हा sec θ प्लस tan θ ला आपण d/d जो आहे तो ऑपरेट केलेला आहे. नेक्स्ट पुढे बघूया. पहिला थोडं व्यवस्थित लिहून घेतो. हा इक्वल टू a आणि नंतर हा sec θ चा पण डेरिव्हेटिव्ह आपल्याकडे आहे. sec θ आणि tan θ दोघींचे फॉर्म्युले आपण लिहून घेतलेले आहेत. ट्रिग्नोमेट्रिकचे डिफरन्शिएशन होत आहे. तर इथे a sec θ चा डेरिव्हेटिव्ह जो आहे तो sec θ इंटू tan θ येतो आणि tan θ चा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो आहे sec² θ अपॉनला जे आहे उरलेलं 2 आणि √sec θ प्लस tan θ हे ॲज इट इज असणार आहे. इक्वल टू इथून sec θ जो आहे तो कॉमन निघतोय. इन ब्रॅकेट याला व्यवस्थित लिहितो, sec θ आधी लिहितो आणि नंतर हा उरला tan θ तो नंतर लिहितो. कारण खाली जो क्रमाने दिलेला आहे मला तो क्रम हवा होता म्हणून त्याला त्या क्रमाने लिहून घेतला. कारण पुढे जाऊन आपल्याला या दोघींचं एकत्रीकरण केल्यानंतर हा a sec θ अपॉनला 2 आणि हा दोघींचा मिळून जो आहे तो √sec θ प्लस tan θ मिळणार आहे. तो कसा, तर आपल्याला त्याच्याबद्दल सुद्धा कन्सेप्ट माहिती असायला हवा. समजा √a कुठले a आहे, म्हणजे कुठली व्हॅल्यू असेल, अपॉनला a असेल, तर अशा वेळेला आपल्याला √a अपॉन a हा √ इंटू √ आपण लिहू शकतो. a म्हणजे त्याच्यातला एक √ कॅन्सल झाल्यावर तुम्हाला 1/√, मिळतो. तसा एक्झॅक्टली उलट दिशेने गेल्यानंतर आपल्याला या दोघींचा जर आपण या वरतीचा आहे ती व्हॅल्यू अशी, तर तिला आपण √a इंटू √a लिहिली a ऐवजी, तर एक कॅन्सल होऊन तुम्हाला फक्त इथे मिळेल √a. म्हणजे एक्झॅक्टली तो मागच्या व्हिडिओमध्ये आपण जो कन्सेप्ट वापरला त्याला मी उलट दिशेने वापरलेला आहे. तर त्यानुसार इथे आपल्याला फक्त या दोघींचा मिळून √sec θ प्लस tan θ लिहिता येणार आहे. बाकी हा a आणि ही व्हॅल्यू जी दिसते आहे ही दोघी मिळून, ही संपूर्ण व्हॅल्यू आणि हा a मिळून आपल्याला जो मिळतो आहे तो आहे आपला y. म्हणून मी त्या ठिकाणी डायरेक्टली y ठेवू शकतो. म्हणजे मला ज्या वेळेला dy/d θ मिळतो आहे तो डायरेक्टली असा मिळणार sec θ अपॉन 2 इंटू y. दोघींचा मिळून आपण y लिहू शकणार आहोत. त्यानंतर ही जी व्हॅल्यू मिळाली आहे dy/d θ त्याच्यानंतर मिळवायचं आहे dx/d θ. त्यात x दिलेला आहे a √sec θ मायनस tan θ. एक्झॅक्टली सेम वे असं या ठिकाणी फॉर्म्युला वापरला, एक्झॅक्टली सेम, फक्त इथे प्लस मायनस साइनचा फरक आहे म्हणून मी थोडंसं फास्ट घेतो. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा. इथे येणार dx/d θ इज इक्वल टू a पुढे d/d θ ऑफ √
सेक थिटा मायनस टॅन थिटा अपॉन ए अपॉन हा लिहिता येणार आहे 2 अंडर रूट सेक थिटा मायनस टॅन थिटा आणि कॉम्पोजिट फंक्शन असल्यामुळे परत सेक थिटा मायनस टॅन थिटा. परत याला डिफरन्शिएट केल्यावरती आपल्याला मिळणार आहे त्याला व्यवस्थित तो ए त्यानंतर सेक थिटाचा डेरिव्हेटिव्ह जसा इथे वापरला सेक थिटा इंटू टॅन थिटा इथे मायनस साइन आहे म्हणून टॅनचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो येईल सेक स्क्वेअर थिटा अपॉनला जी व्हॅल्यू होती ती ॲज इट इज 2 अंडर रूट सेक थिटा मायनस टॅन थिटा. मात्र इथे क्रम जो दिसतो तो सेक मायनस टॅन आहे. आपल्याला सेक मायनस टॅन साठी इथे मायनस साइन कॉमन काढायला लागणार. तर मायनस साइन आणि सेक थिटा जर मी कॉमन काढला तर हा मला आधी लिहिता येईल कारण तो मायनस साइन काढल्यामुळे पॉझिटिव्ह होईल आणि हा निगेटिव्ह होईल. त्याच्यापैकी सेक कॉमन काढला की ते वरती होईल टॅन थिटा आणि अपॉनची जी व्हॅल्यू आहे ती ॲज इट इज असणार आहे सेक थिटा मायनस टॅन थिटा. त्यानंतर परत जसं या प्रकारे इथे वापरलेलं आहे एक्झॅक्टली सेम इथे दोघींचे मिळून वापरलं सेम व्हॅल्यू नसताना तर इथे ए सेक थिटा अपॉनला 2 आणि यांचा मिळून येईल फक्त सेक थिटा मायनस टॅन थिटा. परत ही जी व्हॅल्यू दिसते आहे एकत्रित कारण आपल्याला शोधण्याचे जे एक्झाम्पल्स असतात शोधण्याच्या एक्झाम्पल्स मध्ये जनरली आपल्याला जे शो करायचं असतं त्याच्याकडे धावायचं असतं ती व्हॅल्यू आपल्याला आणायची असते म्हणजे आपल्याला वाय आणि एक्स मध्ये आन्सर दाखवायचा आहे म्हणून आपल्याला थिटा नको होता म्हणून आपण त्याला थिटाला एक्स आणि वाय मध्ये कन्व्हर्ट करता येतं का हे बघण्यासाठी म्हणून आपण एक्स आणि वाय केले जेव्हा जातो तेव्हा आपल्या लक्षात येतं की एक्स हा ए अंडर रूट सेक थिटा प्लस मायनस टॅन थिटा आहे आणि वाय हा ए अंडर रूट सेक थिटा प्लस टॅन थिटा आहे. म्हणजे मग अशा वेळेला आपण त्या व्हॅल्यूज त्याच्यामध्ये सबस्टिट्यूट करतो जेणेकरून आपण आन्सरच्या जवळपास पोहोचणार आहोत आणि हा इथे तुम्ही याच्याऐवजी एक्स लिहू शकता आहात जो आपल्याकडे एक्स म्हणून आहे ही व्हॅल्यू आपण इथे वापरलेली आहे. आता हा जो आपल्याला मिळाला तो आहे dx बाय डी थिटा. आता या दोघी व्हॅल्यूज ज्या मिळाल्या त्या आपण कुठे टाकतो फर्स्ट मध्ये जे आपण इक्वेशन फर्स्ट मानलेलं आहे त्या आपण जो dy बाय डी थिटा काढला तो आणि dy बाय dx बाय डी थिटा जो काढला तर दोघी व्हॅल्यू टाकूया. तर dy बाय डी थिटा आपण काढलेला आहे तो आहे सेक थिटा अपॉन 2 इंटू वाय आणि हा आपण काढला मायनस सेक थिटा अपॉन 2 इंटू एक्स. तर हे दोघी कॅन्सल होतील सेम आहे ही मायनस सेम आणि ते फक्त रिमेनिंग टर्म आहे वाय अपॉन एक्स आणि आपल्याला हेच शो बॅक करायचं होतं. नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात तिसऱ्यातलं तिसरं. इफ एक्स इज इक्वल टू टी प्लस 1 अपॉन टी मायनस 1 वाय इज इक्वल टू टी मायनस 1 अपॉन टी प्लस 1. आपल्याला एक्स आणि वाय वेगळा दिला आहे म्हणजे पॅरामेट्रिक फंक्शन आहे आणि शो करायचं आहे वाय स्क्वेअर प्लस डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 0 डी वाय बाय डी एक्स आपल्याला काढायचा आहेच. तर आपण नेहमीप्रमाणे डी वाय बाय डी एक्स जो आहे तो असा लिहिणार आहोत डी वाय बाय डी टी अपॉन डी एक्स बाय डी टी कारण इथे टी हा दोघी यांच्या कॉमन व्हेरिएबल आहे म्हणजेच आपण त्याला टी मध्ये एक्सप्रेस केलेला आहे तर मग त्या ठिकाणी पॅरामीटर हा टी असणार आहे. नेहमीप्रमाणे आधी वाय काढून घेऊया याला डिफरन्शिएट करूयात विथ रिस्पेक्ट टू टी. तर इथे येईल डी वाय बाय डी टी इक्वल टू डी बाय डी टी ऑफ टी मायनस 1 अपॉन टी प्लस 1. ऑफकोर्स इथे परत आपल्याकडे फॉर्म्युला असणं गरजेचं आहे. जर समजा हा ही व्हॅल्यू आपली यू आणि ही व्हॅल्यू आपली व्ही आहे तर आपल्याकडे यू अपॉन व्ही साठीचा फॉर्म्युला आहे. मॅथ जमायलाच हवं फॉर्म्युले पाठ न करता असा कोणीही अट्टाहास करू नये. फॉर्म्युले पाठ असणं खूप गरजेचं आहे. ते पाठ असतील तरच आणि तरच तुम्हाला मॅथ सेकंड हे थोडंफार का होणार जमणार आहे. तर इथे यू अपॉन व्हीचा फॉर्म्युला आहे व्ही डी यू बाय डी एक्स मायनस यू डी यू बाय डी एक्स अपॉन व्ही स्क्वेअर. तर इथे यू अपॉन व्हीचा फॉर्म्युला आपण अप्लाय करतो आहोत. तर इथे यू आणि व्ही हे दोघी व्हॅल्यूज ज्या आहेत त्यांच्यानुसार इथे डी वाय बाय डी टी इज इक्वल टू हा जो टी मायनस 1 यू आहे आणि हा टी प्लस 1 जो आहे तो व्ही आहे. इथे व्ही लिहितो आधी व्ही आहे आपला टी प्लस 1 आणि डी बाय डी टी ऑफ इथे विथ रिस्पेक्ट टू टी आहे ऑलवेज ज्या ज्या ठिकाणी पॅरामीटर आपण घेतो आहोत त्या ठिकाणी. तर इथे डी यू बाय डी एक्स ऐवजी आपला डी बाय डी टी येईल आणि हा यू जो आहे तो आपला टी मायनस 1 आहे. तर हा टी मायनस 1 मायनस यू जो आहे तो आपला टी मायनस 1च आहे आणि व्ही जो आहे आपला तो टी प्लस 1 आहे आणि आपल्याला व्ही स्क्वेअर म्हणजेच टी मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर असणार आहे टी प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर असणार आहे. तर याला आता पुढे आपल्याकडे जे फॉर्म्युले आहेत त्यांचं ऍप्लिकेशन करून हा टी प्लस 1 जो आहे तो ॲज टी असेल टी हा टीचा जो डेरिव्हेटिव्ह आहे टी तो 1 येणार आहे. हा कॉन्स्टंट नंबर आहे कॉन्स्टंटचा जो डेरिव्हेटिव्ह तो 0 येतो
अधिक माहिती करता व्हिडिओ नंबर 1 बघा, ज्यात सगळे फॉर्म्युले लिहून दिलेले आहेत. टी विथ रिस्पेक्ट टी जो आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह 1 येईल आणि कॉन्स्टंटचा 0. तर आपल्याला येईल टी प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू हा टी प्लस 1 मायनस टी आणि मायनस साईन जर मध्ये मल्टिप्लाय केली, आता हा जर 1 ने मल्टिप्लाय केला तर हा सेम राहील, मायनस 0 ला लिहायची गरज नाही. हा मायनस टी हा मायनस मायनसचा प्रोडक्ट प्लस झाला, आपण 1 प्लस 0 1 होतो आणि 1 मल्टिप्लाय एन नंबर तोच नंबर राहणार आहे, त्याला पण लिहायची गरज नाही. तर हा टी प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर होईल. इथे मायनस टी प्लस टी कॅन्सल होऊन हा 1 प्लस 1 2 होतोय आणि इथे आपल्याला राहते टी प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. हा आपल्याला मिळाला डी वाय बाय डी टी. पुढे आपल्याला मिळवायचं आहे डी एक्स बाय डी टी. तर त्यासाठी एक्स आपल्याला दिलेला आहे, एक्स इज इक्वल टू टी प्लस 1 अपॉन टी मायनस 1. एक्झॅक्टली तोच फॉर्म्युला यू अपॉन व्हीचा जो आहे तोच आता इथे वापरायचा आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. इथे येईल डी एक्स बाय डी टी इक्वल टू डी बाय डी टी ऑफ टी प्लस 1 अपॉन टी मायनस 1. अगेन यू अपॉन व्ही जसं इथे मानला तसा मी आता डायरेक्ट लिहितो. तर आपला हा व्ही आहे, तर टी मायनस 1 डी बाय डी टी ऑफ हा आपला यू आहे टी प्लस 1 मायनस टी प्लस 1 हा आपला यू आणि नंतर डी बाय डी टी ऑफ टी मायनस 1 अपॉन इथे हा टी मायनस 1 त्याचा स्क्वेअर लिहायला लागणार. मला थोडं सिम्प्लिफाय करूयात आता. तर हा सेम टी मायनस 1 ॲज इट इज राहील. इथे 1 याचा डेरिव्हेटिव्ह 0 जसं इथे घेतलं एक्झॅक्टली सेम चालू आहे. आणि टी प्लस 1 ॲज इट इज इथे टीचा डेरिव्हेटिव्ह 1 आणि हा 1 जो आहे तो कॉन्स्टंट आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 आणि अपॉनला टी मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर आहे तसाच. त्याला सिम्प्लिफाय केल्यावरती टी मायनस 1 ॲज इट इज मायनस साईन मध्ये मल्टिप्लाय केली तर इथे मायनस 1 आणि इथे मायनस 1 होऊन जाईल आणि अपॉनला टी मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू हा मायनस टी प्लस टी कॅन्सल इथे मायनस 2 येईल आणि आपल्याला येईल टी मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. हा आहे आपला डी एक्स बाय डी टी. तर पुढे हे दोघी व्हॅल्यू निघाल्यानंतर आपण त्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या फर्स्ट मध्ये सबस्टिट्यूट करतो. तर फर्स्ट बिकम्स, फर्स्ट मध्ये व्हॅल्यू पुट केल्यावर इथे डीवाय बाय डी एक्स तुम्हाला मिळणार आहे. डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू आपण जो डीवाय बाय डी टी काढलाय तो आधी लिहिला 2 अपॉन टी प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन मायनस 2 अपॉन टी मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. हा 2 2 कॅन्सल होऊन जाईल. इथे हा रेसिप्रोकल होऊन वरती आल्यानंतर हा टी मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर होईल आणि हा अपॉन राहील टी प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. हे जर कोणाला माहिती नसेल तर ऑफकोर्स हा एम अपॉन एन आहे आणि संपूर्णला भागिले हे 2 अपॉन आहे. म्हणजे याचा अर्थ ही व्हॅल्यू रेसिप्रोकलला जर इंटू केला आपण तर त्यांचे अंश आणि छेद यांची आदला बदल होते, त्यानुसार त्याला लिहिता येणार आहे. अगदी बेसिक नॉलेज आहे. ही मायनस साईन आहे तशीच लिहायला लागणार. आणि हा संपूर्ण तुम्ही जर ऑब्झर्व केला असणार तर हा आपल्याला परत लॉ ऑफ इंटिग्रेशन ब्रॅकेटचा स्क्वेअर लिहिता येणार आहे आणि तोच आपला वाय देखील आहे. म्हणजे तोच वाय देखील असल्यामुळे आपण त्याच्याऐवजी वाय लिहू शकतो. तर इथे येणार मायनस आणि त्याचा स्क्वेअर आहे म्हणून वाय स्क्वेअर. तिथे हा आपल्याला मिळाला डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस वाय स्क्वेअर. त्याला या साईडला आला तो पॉझिटिव्ह होईल आणि प्लस हा डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 0. हे आहे आपलं फायनल आन्सर जे आपल्याला शो करायचं होतं. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया थर्ड मधील फिफ्थ. इफ एक्स इज इक्वल टू 2 cos to 4 t plus 3 y is equal to 3 sin to 4 t plus 3 आणि शो करायचं आहे dy by dx is equal to minus under root 3y upon 2x. तर ते दिसतंय की t हा पॅरामीटर आहे आणि या ठिकाणी आन्सर आपल्याला y आणि x मध्येच मिळवायचा आहे. तर आपण बघूयात पुढे जाऊन आपल्याला काय करता येतं ते. तर नेहमीप्रमाणे सुरुवातीला मी y घेतोय. आपल्या सोयीसाठी आपण y घेतो आहोत. तसं x आधी घेतो तरी फरक पडणार नाही. पण आपण जर dy by dt आधी घेतो म्हणून मी मला dy by dt आधी काढून घेतोय. तर याला डिफरन्शिएट करूयात. डायरेक्टली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. इथे डी वाय बाय डी टी इज इक्वल टू 3 तर व्हेरिएबलला मल्टिप्लाय आहे म्हणून डी बाय डी टी ऑफ साईन रेस टू 4 टी प्लस 3. अगेन आपल्याकडे फॉर्म्युला आहे. आपण सुरुवातीला रेस टू एनचा फॉर्म्युला वापरणार आहोत. म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स रेस टू एन इज इक्वल टू एन एफ ऑफ एक्स रेस टू एन मायनस 1 आणि त्याला डी डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स होणार कारण ते कॉम्पोजिट फंक्शन आहे. पहिलाच प्रकार आपण शिकून झालेला आहे. इथे 3 हा 4 पुढे येईल. इथे येईल साइन क्यूब कारण आपण एन मायनस 1 म्हणजे 4 मायनस 1 3 इथे लिहिला येईल टी प्लस
3 आणि नंतर डी डी टी ऑफ आपला एफ ऑफ एक्सचा परत डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागतो. एफ ऑफ एक्स आपला इथे असणार आहे साइन ऑफ टी प्लस 3. त्याच्या पुढे ज्यांना संबंध नसेल त्यांच्यासाठी 4 मायनस 1 तो आहे. हा 4 त्रिक 12 होतात. इथे याला 12 लिहितो. हा साइन रेस टू 3 होणार म्हणजे साइन क्यूब टी प्लस 3 आणि याचा डेरिव्हेटिव्ह होतो कॉस ऑफ टी प्लस 3. साइनचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो कॉस येतो म्हणून तसा लिहिला. आणि पुढे डी बाय डी टी ऑफ टी प्लस 3 घ्यायला लागणार कारण ते कॉम्पोजिट फंक्शन आहे. पुढे इक्वल टू याला सिम्प्लिफाय करून लिहितो व्यवस्थित. तर हा साइन क्यूब टी प्लस 3 आणि कॉस टी प्लस 3 आहे तसाच आणि याचा डेरिव्हेटिव्ह जो येतो 1 येईल आणि याचा 0 तो लिहिला नाही तरी चालणार आहे. साइन क्यूब टी प्लस 3 कॉस ऑफ टी प्लस 3 हे असणार आहे डी वाय बाय डी टी. त्यानंतर आपल्याला कळायचं डी एक्स बाय डी टी. या ठिकाणी एक्स दिलेला आहे. एक्स इज इक्वल टू 2 कॉस रेस टू 4 टी प्लस 3. इथे देखील सेम वे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी तसंच जायचं आहे. थोडंसं फास्ट जातो. डी एक्स बाय डी टी इज इक्वल टू ॲज इट इज डी बाय डी टी ऑफ कॉस रेस टू 4 टी प्लस 3 2. हाच फॉर्म्युला मी अप्लाय करतो आहे. तर हा 4 पुढे येईल. हा कॉस क्यूब लिहिता येईल टी प्लस 3 कारण इथे n मायनस 1 आहे. आणि पुन्हा डी डी टी ऑफ इथे कॉस ऑफ टी प्लस 3 लिहिता येणार आहे कारण ते कॉम्पोजिट फंक्शन आहे. पुढे हा 4 दुणे 8 8 होतात. हा कॉस क्यूब टी प्लस 3 आणि कॉसचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो मायनस साइन येतो. मायनस साइन टी प्लस 3 हे असेल आणि हे कॉम्पोजिट फंक्शन आहे म्हणून डी डी टी ऑफ टी प्लस 3 आपल्याला लिहायला लागणार. पुढे ही मायनस साइन पुढे लिहितो. मायनस हा 8 साइन पुढे लिहितो साइन टी प्लस 3 आणि हा त्याच्यानंतर कॉस क्यूब टी प्लस 3 आणि टीचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो 0 येईल आणि टीचा जो आहे तो 1 येईल आणि कॉन्स्टंटचा जो आहे तो 0 येईल. तर हे फक्त तसं तसं लिहून घेऊयात. शेवटची टर्म आहे ती लिहायची आवश्यकता नाही कारण इंटू 1 तो आहे आणि हा आपल्याला मिळालेला आहे डी एक्स बाय डी टी. आता या दोघीच्या व्हॅल्यूज मिळाल्या त्या आपण ज्याला इक्वेशन 1 मांडलेलं आहे त्या इक्वेशन फर्स्ट मध्ये टाकूयात. तिथे डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू आपण आधी जे मिळवलं ते 12 साइन क्यूब टी प्लस 3 कॉस टी प्लस 3 अपॉन इथे मिळवलेलं आहे मायनस 8 साइन टी प्लस 3 कॉस क्यूब टी प्लस 3. याच्यापैकी आता एक हा साइन जो आहे तो कॅन्सल होईल. याच्यात फक्त स्क्वेअर राहील. तसे इथे कॉस कॅन्सल होईल फक्त एक स्क्वेअर राहील. इथे जे आणि इथे पण भाग जातोय 4 त्रिक 12 आणि 4 दुणे 8. तर फायनली इथे असं मिळणार इक्वल टू 3 साइन स्क्वेअर टी प्लस 3 आणि अपॉनला हा 4 दुणे 8 म्हणजे मायनस साइन पूर्ण याला लिहिली -2 आणि इथे येईल कॉस स्क्वेअर टी प्लस 3. तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर आपला आन्सर अजून अजिबात आलेला नाहीये. आपल्याला वाय आणि एक्स मध्ये आन्सर रिप्लेस करायचा आहे आणि पण इथे एक आणखी गोष्ट स्क्वेअर रूट पण दिसतो आहे. 3 आणि 2 तर आहेच परंतु आपल्याला जे दिसतं आहे वाय आणि एक्स मध्ये जर आणायचं असेल तर रेस टू 4 असणं गरजेचं आहे. मग रेस टू 4 येऊ कसा शकतो आणि रूट पण कसा येऊ शकतो. तर आपण काय करणार 3 हा साइन स्क्वेअर टी प्लस 3 संपूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर घेऊन इथे आपण स्क्वेअर रूट टाकू शकतो. मग ते यालाही देऊ शकतो आणि शिवाय याला देखील देता येणार आहे कॉस स्क्वेअर टी प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे याचा असा अर्थ होतोय की आपल्याला जे स्क्वेअरच्या आत टाकायचं असेल तर आपण स्क्वेअर रूट बाहेर काढायला कसा कॅन्सल करतो तसा 8 टाकताना आपण स्क्वेअर घेतो ब्रॅकेटचा. तसं स्क्वेअर रूट कॅन्सल होतो. तसं त्याला 8 टाकला कारण आपल्याला आन्सरकडे धावायचं आहे. आपल्याला शोधात म्हणून विचारलेलं असल्यामुळे आपण त्या आन्सरकडे धावण्याचा प्रयत्न करतो. तर याला हा 3 चा स्क्वेअर लिहिता येईल किंवा 3 × 3 लिहिता येईल याला आणि हा साइन रेस टू 4 लिहिता येईल टी प्लस 3. हा स्क्वेअर रूट आहे तसाच. इथे देखील हा 2 चा पण स्क्वेअर होणार म्हणजे 2 × 2 त्याला लिहिता येईल आणि हा रेस टू 4 होईल म्हणजे कॉस रेस टू 4 टी प्लस 3 त्याला लिहिता येईल. बाकी पुढे जर ऑब्झर्व केलं असणार तुम्ही तुमच्या लक्षात येईल की हा 3 आणि ही संपूर्ण व्हॅल्यू जी आहे 3 साइन रेस टू 4 टी
टी प्लस 1 ही व्हॅल्यू जी आहे ती वाय आहे आणि ही संपूर्ण जी व्हॅल्यू दिसते आहे खाली या दोघी व्हॅल्यूज ज्या आहेत त्या आपल्याकडे आहेत ऑलरेडी ती आहे एक्स व्हॅल्यू आपण एक्स मानलेली आहे म्हणजे त्यानुसार तुम्हाला एक्स लिहिता येईल आणि आपल्याला शो करताना हेच शो करायचं होतं dy by dx is equal to minus under root dy upon 2x. नेक्स्ट बघूयात एक्झाम्पल नंबर 3 मध्ये 8th नंबरचं एक्झाम्पल. यापूर्वी जे आपण एक्झाम्पल्स पाहिले त्याच्यामध्ये थोडासा वेगळेपणा असा आहे इथे एक्स आणि वाय जरी दिलेला असला सेपरेट टी मध्ये एक्सप्रेस केलेला आहे म्हणजे टी पॅरामीटर आहेच परंतु आपण आतापर्यंत dy by dx काढत होतो इथे dx by dy काढायचा आहे म्हणजे dx by dy आहे म्हणून फक्त चेंज होईल फॉर्म्युला dx by dy इक्वल टू वरती dx by dt होईल आणि आपल्याला dy by dt होईल बाकी एक्झॅक्टली आपण सेम घेऊन जाणार आहोत मी आधी x त्यामुळे घेतलाय कारण मला dx by dt आधी काढायचा आहे म्हणजे सेमच आहे आणि शेवटी आन्सर y आणि x मध्ये दिसतं आहे म्हणजे आपल्याला शेवटी y आणि x मध्ये ते t एक्सप्रेस करायला लागतील तर बघूयात आपल्याला काय करता येईल त्याला डिफरन्शिएट करा डायरेक्टली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टीच असणार आहे तर ते dx by dt इज इक्वल टू ऑफकोर्स या ठिकाणी हा जो 2b दिसतो आहे तो संपूर्णला मल्टिपल आहे त्याला आपण बाहेर काढू शकतो आणि ते d by dt ऑफ t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर हे परत u अपॉन v आहे आपण मागील एक्झाम्पल मध्ये u अपॉन v चा फॉर्म्युला लिहून घेतला आहे तो जर तुमच्या लक्षात असेल तर मी त्याला डायरेक्ट वापरतो इथे u अपॉन v आहे मी याला u मानला याला v मानला तर आपण आधी v घेतो हा 2b ॲज इट इज असेल हा 1 प्लस टी स्क्वेअर जो आहे तो आपला v आहे आणि d dt ऑफ हा t v u लिहिला मायनस हा t आणि d dt ऑफ परत v 1 प्लस टी स्क्वेअर u अपॉन v चा फॉर्म्युला जो आपण 11th स्टँडर्डला शिकलेलो आहोत तोच मी इथे वापरलेला आहे पुढे हा 1 प्लस टी अपॉनला त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर होणार आहे v स्क्वेअर आपण अपॉन लिहितो तसा याला पुढे सिम्प्लिफाईड करूयात तर काय होईल बघा हा 2b जो आहे तो ॲज इट इज असेल त्यानंतर हा 1 प्लस टी स्क्वेअर ॲज इट इज टीचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो 1 येतो मायनस साइन ॲज इट इज टी ॲज इट इज नंतर हा 1 जो आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह जो आहे तो 0 येईल कॉन्स्टंट नंबर आहे आणि हा टी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह जो आहे तो 2t येईल कारण x एस टू एन चा फॉर्म्युला आपण शिकलोय d by dx of x to n is equal to n x to n minus 1 तर 2 minus 1 तो आपण लिहित नाही कारण 2 minus 1 हा 1 येतो आपल्याला जे आहे 1 plus t square ब्रॅकेट स्क्वेअर ते as it is असणार आहे पुढे इक्वल टू हा 2b as it is हा 1 plus t square मायनस हा t मध्ये मल्टिप्लाय केल्यावर हा मायनस 2t स्क्वेअर होईल आणि आपण राहील 1 plus t square ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू हा 2b as it is नंतर हा 1 आणि हा मायनस टी स्क्वेअर होईल कारण टी स्क्वेअर मायनस 2t स्क्वेअर एकामधून 2 गेले तर मायनस 1 त्या ठिकाणी असणार आहे म्हणून मायनस टी स्क्वेअर आणि आपण येईल 1 प्लस टी स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर हा आहे dy बाय dx बाय dt पुढे आपल्याला मिळवायचं आहे dy बाय dt त्यासाठी y दिलेला आहे y आहे a इंटू 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर अगेन u अपॉन v आहे डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू टी आपल्याला दिसतंय u अपॉन v च्या फॉर्म मध्ये आहे म्हणून dy बाय dt इज इक्वल टू d बाय dt ऑफ 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर आणि हा जो a आहे तो आपण पुढे लिहू शकतो इक्वल टू हे a u अपॉन v नुसार हा 1 प्लस टी स्क्वेअर पुढे लिहिला v आहे म्हणून नंतर d dt ऑफ हा 1 मायनस टी स्क्वेअर मायनस 1 मायनस टी स्क्वेअर आणि परत d dt ऑफ 1 प्लस टी स्क्वेअर u अपॉन v चा फॉर्म्युला वापरतो आहे अधिक माहिती करता मागचा एक्झाम्पल मध्ये मी लिहून दिलेला फॉर्म्युला आहे हा 1 प्लस टी स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर याला देखील सिम्प्लिफाय करूयात तर हा 1 प्लस टी स्क्वेअर ॲज इट इज असेल हा कॉन्स्टंट आहे 1 त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 dt चालला जाईल हा इथे मायनस 2t होईल तसा आपण इथे घेतला मायनस इथे 1 मायनस टी स्क्वेअर इथे 1 चा जो आहे तो 0 आणि हा परत 2t आपल्याला येईल 1 प्लस टी स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर पुढे इथून 2t आणि हा 2t
कॉमन निघतो आहे. त्यावर समजा मायनस साईन सह कॉमन काढला तर काय होईल बघा, मायनस ए इंटू 2t मायनस साईन सह कॉमन काढलेला आहे. इथे उरेल 1 प्लस टी स्क्वेअर आणि इकडे उरणार आहे 1 मायनस टी स्क्वेअर, कारण मायनस साईन मी कॉमन काढली म्हणून ती प्लस होऊन जाईल. अपॉनला जे आहे ते ऍज इट इज असेल, ते आहे 1 प्लस टी स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू हा मायनस ट्वाइस एटी असा लिहिला व्यवस्थित. हा टी स्क्वेअर मायनस प्लस कॅन्सल होऊन इथे फक्त 2 येईल आणि अपॉन येईल 1 प्लस टी स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. हा मायनस 480 अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर लिहिता येणार आहे. आणि हा आहे आपला dy बाय dt. पुढे ही व्हॅल्यूज जी आहेत आपण काढलेल्या व्हॅल्यूज आपण फर्स्ट मध्ये टाकतो. तर फर्स्ट बिकम्स dx बाय dy मिळवायचा आहे म्हणून dx बाय dy इज इक्वल टू, आपण जो dx बाय dt काढला आहे तो आहे 2b 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन, आणि हा काढला आहे मायनस 480 अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. पुढे आता आपल्या आन्सरकडे बघायचं. आपण जे शो करायचं त्याच्यामध्ये y आणि x आहे, b आणि a पण दिसतो आहे. कॉन्स्टंट नंबर नाही, आपण याला जनरली इथे 2 ने मल्टिप्लाय करून हा डिवाइड करून हा 2 होऊन जाईल. दुसरी गोष्ट, हा जो फॅक्टर आहे हा संपूर्ण कॅन्सल होतोय, पण आपण त्याच्यापैकी एकच कॅन्सल करूया, कारण इथे y आणि x मध्ये 1 प्लस टी स्क्वेअर दोन्ही ठिकाणी दिसतो आहे, तो एक आपल्याला होऊ द्यायचा आहे. तर बाकी तो एक कॅन्सल केल्यानंतर आणि हा 2 ने डिवाइड केल्यानंतर इथे उरतोय b, इथे 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर, आणि इथे उरतो आहे हा a आणि हा 2. तर 2 पण इथे राहू देतो कारण तो आपल्या याच्यामध्ये आहे x मध्ये, आणि अपॉनला 1 प्लस टी स्क्वेअर. आता जे अबसेंट दिसत आहे वरती b आहे, परंतु आपल्याला a हवा आहे कारण याला मल्टिप्लाय a आहे. इथे a मल्टिप्लाय आहे परंतु इथे b हवा आहे. मग आपण दोघी ठिकाणी ऍडजस्टमेंट करायची, म्हणजे ऍडजस्टमेंट करणं म्हणजेच जनरली आपण त्याने डिवाइड आणि मल्टिप्लाय करतो. मग आपण इथे a अपॉन a आणि b अपॉन b दोघीही करूया. तर ऑफकोर्स या ठिकाणी याला ज्याची गरज आहे तो a जो आहे मी इथे लिहितो, आणि तो 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर लिहिता येणार आहे. एक्झॅक्टली सेम वे आता हा याच्यातला जो एक b आहे तो इथे न लिहिता मी डायरेक्टली याच्यामध्ये टाकला, तर इथे येईल b 2bt आणि आपण येईल 1 प्लस टी स्क्वेअर. म्हणजे एक्झॅक्टली सेम आन्सर आपलं जवळपास आलेलो आहोत. आता बाकी फक्त हा मायनस b अपॉनला हा a, इकडे हा संपूर्ण जो आहे हा b आणि हा b मल्टिप्लाय केल्यावरती स्क्वेअर होईल, हा a आणि हा हे मल्टिप्लाय केल्यावरती हा स्क्वेअर होईल, म्हणजे हा इथे आन्सर आलेला आहे. आणि वरती जी व्हॅल्यू मिळाली आपल्याला ती y ची आहे आणि अपॉनला जी आहे ती x ची आहे. म्हणजे फायनली तुम्हाला हा y आणि हा x मिळतो आहे, म्हणजेच आपल्याला हे शो करायचं होतं. इथे फक्त या गोष्टी लक्षात ठेवा की इथे तुम्हाला त्या गोष्टी ऍडजस्ट करायच्या असतात जे आपल्याकडे आन्सर आणायचं आहे, y आणि x मध्ये आणायचं होतं म्हणून आपण त्या गोष्टी त्या ठिकाणी ऍडजस्ट केलेल्या आहेत. आणि ऍडजस्ट करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपले मॅथमॅटिक्सचे जे रूल आहेत ते कुठल्याही प्रकारे त्याला अपोज व्हायला नको पाहिजेत. मॅथच्या रूल मध्ये राहूनच आपण ऍडजस्टमेंट करतो. त्यामुळे आपण सेम संख्येला भागितले असता आन्सर जे आहे ते 1 येतं, आणि 1 ने कोणत्याही संख्येला मल्टिप्लाय केलं तर आन्सर 1 तीच संख्या येते. म्हणून हा b अपॉन b ऍडजस्ट केला होता आणि हा a अपॉन ऍडजस्ट केला होता. ते सोयीसाठी म्हणून व्यवस्थित दिलं की जेणेकरून मला तो पूर्ण त्या स्वरूपात लिहिता यायला पाहिजे, y आणि हा x स्वरूपात. म्हणून आपण इथे हा b आणि b चा प्रॉडक्ट घेतला आणि a आणि a चा प्रॉडक्ट घेतला, आणि फायनली आपल्याला जे आन्सर होतं ते मिळालेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आपण जे बघणार आहोत त्यापूर्वी त्या एक्झाम्पलचा मिनिंग समजून घ्या. आपण जे आतापर्यंत एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले आहेत पॅरामेट्रिक फंक्शनची, ती आणि हे एक्झॅक्टली सेम वेने सोडवायचं आहे. फक्त त्या एक्झाम्पलला देण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे. म्हणजे आपण जे लिहिलं यापूर्वी x वेगळा दिला होता, y वेगळा दिला होता आणि dy बाय dx करायचा होता, फक्त लिहिण्याची पद्धत बदललेली आहे. त्याचा सरळ मिनिंग पण तोच होता, कारण ज्या वेळेला आपण असं लिहितो dy बाय dx, याचा मिनिंग काय असेल की डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x, याचा तो मिनिंग असतो. म्हणजे डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x. म्हणजे त्याच्याऐवजी त्यांनी काय केलं, समजा आपण याच्याऐवजी u मांडला आणि याच्याऐवजी v मांडला, तर डिफरन्शिएट u विथ रिस्पेक्ट टू v, म्हणजेच आपल्याला du बाय dv मिळवायचा आहे. पण हा मिळवण्यासाठी तुम्हाला ऑफकोर्स त्यांनी ते त्या ठिकाणी पॅरामीटर x वापरलेला आहे,
म्हणून आपल्याला डी यू बाय डी एक्स आणि आपल्याला डी व्ही बाय डी एक्स या स्वरूपात त्याचं कन्व्हर्शन होऊन जाईल. म्हणजे थोडक्यात सांगायचं तात्पर्य काय, त्यापूर्वीचं एक्झाम्पल विचारण्याची मेथड आणि ही मेथड फक्त बदललेली आहे. सोडवण्याची मेथड जी आहे ती मात्र एक्झॅक्टली सेम असणार आहे. कशी तर ती बघा. इथे दिलेल्या फंक्शन्सला एकाला यू आणि एकाला व्ही मानून घ्या. एक साइन एक्स आणि दुसरं व्ही इज इक्वल टू टॅन एक्स. तर तुमच्या एवढं लक्षात आलं असणार की एक्झॅक्ट हेच यापूर्वी पण होतं, फक्त आपण इथे एक्स आणि वाय होतं, इथे यू आणि व्ही आहे. म्हणजे यू हे डिफरन्शिएबल फंक्शन आहे एक्स मधलं, व्ही हे डिफरन्शिएबल फंक्शन आहे टॅन एक्स मधलं. म्हणजे आपण त्याला एक्झॅक्टली तो जो आपला फॉर्म्युला होता आपण घेतलेला थेरम त्याला फक्त मी डी यू बाय डी व्ही मध्ये रिप्लेस केला. म्हणजे इथे डी यू बाय डी एक्स, कारण पॅरामीटर या ठिकाणी जो आहे तुमचा एक्स असणार आहे आणि इथे डी व्ही बाय डी एक्स, म्हणजे फक्त पॅरामीटर चेंज झालेला आहे, बाकी काही नाही. म्हणजे मग या ठिकाणी यू आणि याला व्ही मानल्यानंतर हा फॉर्म्युला तयार झाला. बाकी सेम काम जे आपण आतापर्यंत करत आलेलो आहोत एक्झॅक्टली त्याच वेळेला जायचं आहे. तर सुरुवातीला आपण यू घेऊयात. यू आहे एक्स साइन एक्स, याला डिफरन्शिएट करूयात विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथे येईल डी यू बाय डी एक्स इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ एक्स साइन एक्स. ऑफकोर्स यू इंटू व्ही आहे आणि यू इंटू व्ही असल्यानंतर आपण नक्कीच या ठिकाणी तोही फॉर्म्युला आपला शिकून झालेला आहे. याला जर समजा यू मानला, याला समजा व्ही मानला, तर आपल्याकडे तो फॉर्म्युला आहे डी बाय डी एक्स ऑफ यू इंटू व्ही इज इक्वल टू यू डी व्ही बाय डी एक्स प्लस व्ही डी यू बाय डी एक्स. जर मी हा फॉर्म्युला अप्लाय करत असणार तर इथे मला यू जो आहे तो मिळतो आहे एक्स, म्हणजे एक्स ॲज इट इज डी बाय डी एक्स ऑफ व्ही जो आहे तो आहे साइन एक्स, ही प्लस साइन, व्ही आहे आपला साइन एक्स आणि डी बाय डी एक्स ऑफ यू आहे एक्स. तर पुढे काय होणार बघा. इथे एक्स ॲज इट इज असेल, साईनचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो कॉस एक्स येतो. जेव्हा ना सगळे फॉर्म्युले पार्ट तुम्ही केले असतीलच, तर फॉर्म्युले पार्ट करणं खूप गरजेचं आहे. आणि एक्सचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो वन आहे. म्हणजे तुम्हाला इथे याला जर व्यवस्थित लिहिलं तर एक्स कॉस एक्स प्लस साइन एक्स हा मिळतो आहे डी यू बाय डी एक्स. पुढे आपल्याला मिळवायचा आहे डी व्ही बाय डी एक्स. तर व्ही आपण मानला आहे टॅन एक्स, तर हा आहे टॅन एक्स. याला डिफरन्शिएट करूयात विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथे येईल डी व्ही बाय डी एक्स इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ टॅन एक्स. तर इथे काय होईल बघा, टॅन एक्सचा जो आहे तो सेक स्क्वेअर एक्स येतो. हाही फॉर्म्युला आहे जो तुमचा पार्ट असायला पाहिजे, हा येईल सेक स्क्वेअर एक्स. आणि ह्या दोघी व्हॅल्यूज आपण कुठे पुट करणार आहोत फर्स्ट मध्ये, म्हणून फर्स्ट बिकम्स. तर आपल्याला फायनली जे मिळतं डी यू बाय डी व्ही म्हणजेच डी यू बाय डी व्ही म्हणजेच डिफरन्शिएट एक्स साइन एक्स विथ रिस्पेक्ट टू टॅन एक्स. हे आपल्याला मिळतंय. त्यात तुम्हाला व्हॅल्यूज ठेवायच्या एक्स कॉस एक्स प्लस साइन एक्स हा आपला होता डी यू बाय डी एक्स आणि डी व्ही बाय डी एक्स आहे सेक स्क्वेअर एक्स जी आपल्याला टाकायची होती. हे असणार आहे आपलं फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया, फोर्थ मधील थर्ड. इथे देखील डिफरन्शिएट टॅन इनव्हर्स ऑफ एक्स अपॉन रूट वन मायनस एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू सेक इनव्हर्स ऑफ वन अपॉन टू एक्स स्क्वेअर मायनस वन. तुम्हाला मागे म्हटलं होतं की ट्रिग्नोमेट्री जर फॉर्म्युले पार्ट असतील तर इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री फंक्शनचे जे पण आपण एक्झाम्पल्स आतापर्यंत घेतलेले आहेत ते सगळे इझी आहे. त्या ठिकाणी सबस्टिट्यूशन करायला लागतं आणि सबस्टिट्यूशन करत असताना असा विचार करावा लागतो की ते टॅन इनव्हर्स आहे तर मध्ये टॅन किंवा कॉट आला पाहिजे, इथे सेक इनव्हर्स आहे तर मध्ये सेक किंवा कोसेक आला पाहिजे, हा आपण विचार करतो. कारण आपल्याला त्यांचा त्या ठिकाणी अलाइड अँगल वापरून जो आहे तो रिव्हर्स त्याला करता येतं. यासाठी अलाइड अँगलचे फॉर्म्युले, ट्रिग्नोमेट्रीचे सगळे फॉर्म्युले तुमचे पाठांतर असणं गरजेचं आहे. तुम्हाला स्टँडर्ड सबस्टिट्यूशन मी लिहून दिलेलं आहे, त्यात पण आपल्याला सांगता येते की ते कसं करता येणार आहे. पण फॉर्म्युले जर पार्ट असले जसे की साइन इनव्हर्स, टॅन इनव्हर्स, कॉट इनव्हर्स, सेक, कोसेक इनव्हर्स यांचे फॉर्म्युले पार्ट असले तर तिथे वन आधी नंतर व्हेरिएबल असेल तर अशा वेळेला आपण जनरली साइन किंवा कॉस पुट करतो. आणि या प्रकारचा असेल तर आपण या ठिकाणी कॉस पुट करतो, कारण आपल्याकडे ते सगळे डबल अँगल, ट्रिपल अँगलचे फॉर्म्युले आहेत. ते सगळे तुम्ही आकडेला शिकलेला आहात. ते सगळे जर पाठांतर असतील तर हे एक्झाम्पल्स एकदम इझी आहे. इथे कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही, कारण सगळे फॉर्म्युलेस तयार होताना दिसतात. तर इथे दिसतंय की एकाला मी यू मानला, एकाला व्ही मानलेला आहे आणि ऑफकोर्स एक्स हा त्या ठिकाणी पॅरामीटर असणार आहे. एक्स पॅरामीटर असल्यामुळे आपण हा जो फॉर्म्युला आहे तो असा डी यू बाय डी व्ही इक्वल टू डी यू बाय डी एक्स अपॉन डी व्ही बाय डी एक्स मध्ये
लिहू शकतो आणि याला आपण नेहमीप्रमाणे फर्स्ट मानणार आहोत. तर इथे u इज इक्वल टू येईल टॅन इनव्हर्स ऑफ एक्स अपॉन. आता आपण इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिकचा पूर्ण टॉपिकच संपवलेला आहे. त्यात अशा भरपूर एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलेली आहे. तर आपण थोडंसं फास्ट जाण्याचा प्रयत्न करूयात. तर अशा वेळेला जनरली आपण एक्स इज इक्वल टू साईन थिटा प्रूव्ह करतो, कारण साईन अपॉन कॉस जो आहे तो तुम्हाला टॅन मिळतो, म्हणजे टॅन इनव्हर्स कॅन्सल होऊन जाईल. तर साईन थिटा आहे म्हणून थिटा इक्वल टू आपल्याला साईन इनव्हर्स ऑफ एक्स लिहिता येणार आहे. तर इथे व्हॅल्यू पुट केल्यावरती टॅन इनव्हर्स ऑफ एक्स म्हणजे साईन थिटा आणि हा अंडर रूट 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा. परत फंडामेंटल आयडेंटिटी आहे, या पण आपण सुरुवातीला पाहिलेल्या आहे, लिहून घेतलेल्या आहे. तर ती मी इथे अप्लाय करतोय. इथे टॅन इनव्हर्स ऑफ हा साईन थिटा आणि अपॉनला हा अंडर रूट जो आहे तो 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा म्हणजे काय तो कॉस स्क्वेअर थिटा. 11चे सगळे फॉर्म्युले पाठ केले तर हे सगळं सोपं होईल. त्यासाठी तुम्हाला जर सोपं वाटत असेल की जमायला पाहिजे मॅथ, तर फॉर्म्युले पाठ करणं गरजेचं आहे. तर इथे हा इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ हा साईन थिटा आणि अपॉनला कॉस स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल झाल्यानंतर फक्त कॉस थिटा येईल. तर आपल्याला एवढी माहिती आहे की साईन अपॉन कॉस हा टॅन येतो, म्हणून टॅन इनव्हर्स ऑफ टॅन थिटा हा होणार आहे. आणि टॅन इनव्हर्स कॅन्सल होतो हे आपण इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिकच्या पार्टमध्ये लिहून घेतलेला आहे. तर हा थिटा आला आणि थिटा आपल्याला नको आहे कारण आपण मांडलेली गोष्ट आहे. तर आपल्याला व्हेरिएबल एक्स मध्ये पाहिजे, तर साईन इनव्हर्स ऑफ एक्स ही थिटाची व्हॅल्यू आहे ती आपण इथे ठेवली. हा आपला वाय सिम्प्लिफाय झाला आहे आतापर्यंत, म्हणजे आपण यू आपण सिम्प्लिफाय केलेला आहे. आता हा यू सिम्प्लिफाय झाला. आता याला आपण डिफरन्शिएट करणार आहोत विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर इथे येईल du बाय dx इज इक्वल टू d बाय dx ऑफ साइन इनवर्स ऑफ एक्स. तर साइन इनवर्स एक्स आपण फॉर्म्युला लिहून घेतलेला आहे. इनवर्सच्या व्हिडिओमध्ये जा, त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल तो आहे 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. हा आपल्याला मिळाला du बाय dx. त्यानंतर पुढे आपल्याला dv बाय dx काढायचा आहे, म्हणून v दिलेला आहे सेक इनव्हर्स ऑफ 1 अपॉन 2x स्क्वेअर मायनस 1. इथे आपल्याला सरळ ओळखता येते कारण 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1 हा फॉर्म्युला आहे कॉस 2 थिटाचा. ते लक्षात असेल तर आपण x ऐवजी बरोबर पुट करणार आहोत. x इज इक्वल टू कॉस थिटा म्हणजेच थिटा येणार आहे कॉस इनव्हर्स ऑफ x. टाका तिथे व्हॅल्यू v इज इक्वल टू सेक इनव्हर्स ऑफ 1 अपॉन 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1 इक्वल टू सेक इनव्हर्स ऑफ. म्हणून माझी विनंती आहे सगळ्यांना की तुम्ही जर हे नोटबुक मध्ये लिहून घेतलं तुमच्या लक्षात राहील की आपण कोणता फॉर्म्युला कोणत्या ठिकाणी वापरलेला आहे. सगळे फॉर्म्युले जवळ ठेवून मग हे व्हिडिओज बघा, नाहीतर मॅथ सारखा कठीण विषय कोणता नाही असं वाटायला लागणार. मॅथ अगदी इझी होऊ शकतं जर तुमच्याकडे फॉर्म्युलांचं भांडार असणार आहे. तर इथे इक्वल टू येईल सेक इनव्हर्स ऑफ हा 1 अपॉन कॉस म्हणजे सेक येतो, म्हणजेच इथे येईल सेक 2 थिटा. सेक इनव्हर्स कॅन्सल होऊन इथे ना 2 थिटा आणि हा थिटा जो आहे तो आपण काढलेला आहे कॉस इनव्हर्स ऑफ एक्स, म्हणजे ना कॉस इनव्हर्स ऑफ एक्स. हा आपला आता v सिम्प्लिफाईड झाला. पुढे याला आपण डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथे येईल dv बाय dx इज इक्वल टू 2 आणि dx ऑफ कॉस इनव्हर्स ऑफ एक्स इथे लिहिता येणार आहे. 2 हा याला कॉन्स्टंटला व्हेरिएबलला मल्टिप्लाय कॉन्स्टंट आहे म्हणून त्याला आपण बाहेर लिहू शकतो. काही प्रश्न पडला असला किंवा असं केव्हा करायचं डायरेक्ट केव्हा काढायचं, तर ऑफकोर्स एकदम सहज सोपी गोष्ट आहे. इथे टॅन इनव्हर्स आहे, याला आपण डायरेक्ट जर डिफरन्शिएट करायचं म्हटलं तर खूप मोठा त्या ठिकाणी 3-3, 4-4 पेजेस भरूनही तुमचा आन्सर लवकर येणार नाही. तर हा आपल्या टॅन इनव्हर्सचा फॉर्म्युला 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर तो वापरून तुम्हाला पुढे कंटिन्यू जायला लागणार. म्हणजे याला इझी कसं करता येईल यासाठी आपण सब्स्टिट्यूशन ही मेथड अप्लाय करतो. आणि ती होत असेल तर करता येते, प्रत्येक वेळेला इझी होते याच्यातला भाग नाही, परंतु ते पाहता आलं पाहिजे. ते पाहण्यासाठी ऑफकोर्स फॉर्म्युले पार्ट असणं गरजेचं आहे. तिथे येईल 2. नंतर हा याचा फॉर्म्युला पण आपला पार्ट असायला पाहिजे. कॉस इनव्हर्सचा डेरिव्हेटिव्ह जो आहे तो आहे -1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. फायनली हे आलं -2 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. दोघीच्या व्हॅल्यू निघालेल्या आहेत dv बाय dx आणि du बाय dx. तर दोन्ही व्हॅल्यूज आपण टाकणार आहोत फर्स्ट मध्ये. तर फर्स्ट बिकम्स, तेव्हा आपल्याला मिळणार आहे du बाय dv. du बाय dv साठी du बाय dx साठी टाकूयात, तो आहे 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर आणि हा आहे -2 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. आणि फायनली हे संपूर्ण कॅन्सल होऊन फक्त 2 होतोय आणि ते 1 म्हणजे -1 अपॉन 2 हे असणार आहे आपलं फायनल आन्सर. नेक्स्ट बघूयात एक्झाम्पल नंबर 4 मधील 6 नंबरचं एक्झाम्पल. डिफरन्शिएट
tan inverse of cos x upon 1 plus sin x with respect to sec inverse of x. एक्झॅक्टली सेम वे, एकाला u माना एकाला v माना. x हा पॅरामीटर आहे, du by dx upon du by dx, नंतर आपल्याला du by dv मिळणार आहे. सगळं तेच आहे, फक्त आता सराव म्हणून एवढे एक्झाम्पल्स घेतो आहोत. तर u इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ cos x अपॉन 1 प्लस sin x. अगेन फॉर्म्युले पाठ असतील तरच तुम्हाला ह्या गोष्टी समजणार आहेत. cos x चा फॉर्म्युला आहे. आपल्याला या ठिकाणी अशा गोष्टींकडे वळावं लागतं की आता टॅन इनवर्स आहे मध्ये टॅन किंवा कॉट येणं गरजेचं आहे. तो आता डायरेक्ट दिसत नाही आणि याचं कन्वर्शन आपण डायरेक्टली साइन मध्येही करू शकत नाही आहोत. पण आपल्याकडे दोघींचे फॉर्म्युले आहेत, cos x चा पण आहे आणि 1 प्लस sin x चा पण आहे. असं आहे की ज्यात त्याला टॅनकडे नेता येऊ शकणार आहे. कोणता फॉर्म्युला आहे तर cos x चा फॉर्म्युला आहे cos स्क्वेअर x/2 मायनस साइन स्क्वेअर x/2. cos ऑफ 2 थिटाचे जसे 3 फॉर्म्युले तसे cos थिटाचे सुद्धा 3 फॉर्म्युले आहेत, ज्यांना आपण हाफ अँगल फॉर्म्युले असं म्हणतो, जे 11th स्टँडर्डला तुम्ही शिकलेला आहात. एक्झॅक्टली याचा देखील फॉर्म्युला तसाच आहे, cos x/2 प्लस sin x/2 आणि ब्रॅकेट स्क्वेअर असा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला मी इथे अप्लाय केलेला आहे. हे दोन्ही फॉर्म्युले तुमचे जे आहेत ते मी तुम्हाला तात्पुरत्या स्वरूपात लिहून देतो. तर sin 1 प्लस sin a इज इक्वल टू cos a/2 प्लस sin a/2 ब्रॅकेट स्क्वेअर आहे. प्लस असताना प्लस, मायनस असताना मायनस आहे. आणि दुसरा जो मी यूज केला आहे तो cos थिटाचा, तर तो आहे cos स्क्वेअर θ/2 मायनस साइन स्क्वेअर θ/2. आता हे हा फॉर्म्युला डबल अँगलसाठी cos स्क्वेअर θ मायनस साइन स्क्वेअर θ आहे. आणि त्याचे दुसरे अजून 2 फॉर्म्युले देखील आहेत. तर आणि टॅन मधला पण आणखी फॉर्म्युला आहे. हे सगळे 11th स्टँडर्डचे फॉर्म्युले आहेत. त्यानंतर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा जो फॉर्म्युला आहे तो मी इथे अप्लाय करणार, कारण मला तो फॅक्टर कॅन्सल होताना दिसतोय. तर इथे cos x/2 मायनस साइन x/2 आणि त्याला मल्टिप्लाय cos x/2 प्लस साइन x/2. इथे मी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरलेला आहे. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला म्हणजे जर समजा पहिल्या ब्रॅकेटमध्ये मायनस आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये प्लस असेल तर आपण ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा हा जो फॉर्म्युला तो अप्लाय केला. ए आणि बी या ठिकाणी सारखे, फक्त साईनचा डिफरन्स जर दिसत असेल, साईनचा डिफरन्स त्याला तुम्ही ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर मध्ये लिहू शकता. असं हाच फॉर्म्युला वापरण्याचं कारण हे आहे, खाली जो फॅक्टर दिसतोय तो एक त्याच्यातला फॅक्टर कॅन्सल होणार आहे आणि मग हा स्क्वेअर होईल. त्याच्यातला हा स्क्वेअर आणि हा एक फॅक्टर कॅन्सल होईल. जे उरत आहे ते मी लिहितो. रिमेनिंग टर्म अशी आहे बघा, इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ, इथे जे उरणार आहे ते आहे cos x/2 मायनस साइन x/2 अपॉन cos x/2 प्लस साइन x/2. इथे जे उरत आहे आणि त्यातला एक फॅक्टर ते लिहिलं आहे. पुढे डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय cos x/2. आता मी असं करण्यामागचं कारण जे आहे तर फॉर्म्युले पार्ट आहेत म्हणून. तर फॉर्म्युला आहे तयार होतोय, cos अपॉन cos केल्यावरती 1 येतो, साइन अपॉन cos केल्यावरती tan येतो, cos अपॉन cos केल्यावरती 1, साइन अपॉन cos केल्यावरती tan. म्हणजे ऑफकोर्स हा फॉर्म्युला तयार झालाय. हा देखील फॉर्म्युला आहे tan π/4 मायनस x/2 साठीचा. किंवा तुम्ही tan a मायनस tan b चा फॉर्म्युला, tan a मायनस b चा फॉर्म्युला, tan a प्लस b चा फॉर्म्युला, sin a प्लस b, cos a प्लस b, हे सगळे फॉर्म्युले 11th स्टँडर्डला आहेत. ते मी इथे अप्लाय करतो आहे. हा tan a मायनस b चा फॉर्म्युला आहे. त्यात π/4 म्हणजेच tan π/4 येतो आणि x/2 आहे तसाच. तर tan इनवर्स कॅन्सल झाला किती मिळतंय, मायनस π/4 मायनस x/2. हा आहे आपला u जो सिम्प्लिफाईड झाला आहे. पुढे आपण डिफरन्शिएट करतो विथ रिस्पेक्ट टू x. इथे du by dx इक्वल टू d by dx ऑफ π/4 मायनस d by dx ऑफ x/2. तर हा π/4 कॉन्स्टंट नंबर आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह जो 0 येतो. हा x चा डेरिव्हेटिव्ह 1 येतो आणि हा 2 त्याला डिवाइड आहे कॉन्स्टंट व्हेरिएबल म्हणून तो ऍज इट इज असणार. फायनली हे मिळणार तुम्हाला -1/2. हा मिळालेला आहे du by dx. त्यानंतर आपल्याला मिळवायचा आहे dv by dx. तर तो v दिलेला आहे सेक इनवर्स ऑफ x. याला देखील डिफरन्शिएट करूयात विथ रिस्पेक्ट टू x. तर इथे येईल dv by dx इज इक्वल टू d by dx ऑफ सेक इनवर्स ऑफ x. सेक इनवर्स x चा पण फॉर्म्युला आपण डेरिव्हेटिव्ह काढून घेतलेला आहे. तो आहे 1/x अंडर रूट x² मायनस 1.
हा तो फॉर्म्युला आहे dv बाय dx मिळाला तुम्हाला. त्यानंतर या दोघी व्हॅल्यू जी आपल्याला मिळालेल्या असतात ते आपण फर्स्ट मध्ये टाकतो. तर फर्स्ट आपलं du बाय dv इज इक्वल टू du बाय dx आपण जो काढलेला आहे तो आधी सबस्टिट्यूट करून घेऊया. तो आहे -1/2 आणि हा जो आपण म्हणतो आहे 1/x √x स्क्वेअर -1. फायनली याला फक्त व्यवस्थित सिम्प्लिफाय करून लिहून घेतलं तर आपला आन्सर आलेला आहे -1 हा रिसिप्रोकल वरती गेल्यानंतर याला मल्टिप्लाय होईल आणि हा वरती जाईल म्हणजे हा 2x √x स्क्वेअर -1 हे असणार आहे आपलं फायनल आन्सर. या पद्धत नेक्स्ट आणि लास्ट एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल नंबर 8. इथे तुम्हाला u आणि v मानायचा आहे. डिफरन्शिएट हे आणि हे करायचं आहे. याला u मानला याला v मानलेला आहे. हे सबस्टिट्यूशनचं दिसतंय कारण इन्व्हर्स दिसतोय दोन्ही ठिकाणी आणि टॅन दिसतोय तर आपल्याला टॅन मध्ये आणणं गरजेचं आहे. तर इक्वल टू टॅन इन्व्हर्स ऑफ √1 + x स्क्वेअर -1 अपॉन x. तर ऑफकोर्स अपॉनला कॉस असणं गरजेचं आहे परंतु इथे वरती साईन येणं शक्य होत नाहीये कारण प्लस साईन आहे आणि प्लस साईन असताना आपण जर टॅनच पुट करतो हे आपण यापूर्वी पाहिलेलं आहे स्टँडर्ड सबस्टिट्यूशन म्हणून किंवा फॉर्म्युले आपले जे टॅन इन्व्हर्सचे आहेत डेरिव्हेटिव्हचे त्या ठिकाणी 1 + x स्क्वेअर ऑलवेज दिसतो. त्यानुसार आपण ते टॅन किंवा कॉट पुट करू शकतो पण आपण टॅन सोयीस्कर आहे तिथे x इज इक्वल टू पुट करणार आहोत टॅन थिटा. तर थिटा इज इक्वल टू येणार टॅन इन्व्हर्स ऑफ x. तिथे u इज इक्वल टू टॅन इन्व्हर्स ऑफ √ हा 1 + टॅन स्क्वेअर थिटा होणार हा -1 आणि आपणला टॅन थिटा. तर 1 + टॅन स्क्वेअर थिटा सुद्धा फंडामेंटल आयडेंटिटी आहे. मी परत तुम्हाला एकदा सांगतोय की फॉर्म्युले पार्ट असले की पटापट समजतं. हा 1 + टॅन स्क्वेअर म्हणजे काय तो सेक स्क्वेअर थिटा √ हा -1 आहे तसाच आणि आपणला टॅन थिटा आहे तसाच. हा स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन जाईल पुढच्या स्टेपला. स्क्वेअर रूट कॅन्सल केल्यावरती इथे येतं टॅन इन्व्हर्स ऑफ सेक थिटा -1 आणि अपॉनला येते टॅन थिटा. पुढे जाऊन आपल्याला याला कन्व्हर्ट जर समजा टॅन मध्ये आणायचं असेल तर आधी आपण करूयात 1/cos. सेक म्हणजे 1/cos असतो. टॅन म्हणजे साइन थिटा अपॉन कॉस थिटा असतो. अगदी बेसिक आहे ट्रिग्नोमेट्रिक्स जे तुम्ही 9th स्टँडर्ड पासून शिकता आहात तेच मी इथे अप्लाय करतोय. हा टॅन इन्व्हर्स ऑफ याला क्रॉस मल्टिप्लिकेशन केला हा 1 - cos थिटा होईल. अपॉनला cos थिटा येईल पण मी तो लिहित नाही इथे. अपॉनला cos थिटा आहे म्हणून तोही आपण कॅन्सल केला म्हणून तो लिहिला नाही. तर अपॉनचा हा आणि अपॉनचा हा कॅन्सल होऊन गेला दीर्घ गुणाकार केल्यानंतर. इक्वल टू हा टॅन इन्व्हर्स ऑफ 1 - cos थिटा इज 2 sin स्क्वेअर थिटा बाय 2 आणि अपॉनला परत साइन थिटाचा फॉर्म्युला आहे 2 sin थिटा बाय 2 cos थिटा बाय 2. एवढे फॉर्म्युले पार्ट असतील तरच ते तुम्हाला समजणार आहे. हा 2 कॅन्सल साइन हा कॅन्सल झाला आहे. फक्त रिमेनिंग टर्म आहे साइन थिटा बाय 2 अपॉन cos थिटा बाय 2 आणि हा साइन अपॉन कॉस म्हणजेच काय असतो टॅन थिटा बाय 2. हा टॅन इन्व्हर्स कॅन्सल होऊन फक्त राहिला थिटा बाय 2 आणि शेवटी थिटाची व्हॅल्यू पुट केली ती होती आपण याच्याबद्दल मानले ते आहे टॅन इन्व्हर्स ऑफ x. तर हा टॅन इन्व्हर्स ऑफ x अपॉन आहे 2. हा आपला सिम्प्लिफाय झाला u. याला डिफरन्शिएट करूयात विथ रिस्पेक्ट टू x. इथे येईल du बाय dx इक्वल टू 1/2 कॉन्स्टंट पुढे लिहिला d बाय dx ऑफ टॅन इन्व्हर्स ऑफ x आणि याचा आन्सर असेल 1/2 × 1 + x स्क्वेअर कारण टॅन इन्व्हर्सचा रेडिओ जो आहे तो 1/1 + x स्क्वेअर. तर हा आपला निघाला आहे du बाय dx. पुढे आपल्याला करायचं आहे dv बाय dx. तर v इज इक्वल टू v दिलेला आहे टॅन इन्व्हर्स ऑफ 2x √ 1 - x स्क्वेअर अपॉन 1 - 2x स्क्वेअर. तर इथे तेच पुट करायला लागणार आहे. बघा आता आपल्याकडे परत फॉर्म्युले जे आहेत 1 - x स्क्वेअर दिसतं तुम्हाला साइन थिटा इथे पुट करायला लागणार. तर हे स्टँडर्ड सबस्टिट्यूशनचा टेबल पण आपण काढून घेतलाय तो अप्लाय केला तरी हरकत नाही. किंवा मी तुम्हाला म्हटलं की हे फॉर्म्युले जनरली कॉन्स्टंट मायनस व्हेरिएबल येतो त्यावेळेला साइन किंवा कॉस टाकायला लागतो. तिथे साइन थिटा तर थिटा इक्वल टू येईल साइन इन्व्हर्स ऑफ x. इथे होणार v इज इक्वल टू टॅन इन्व्हर्स ऑफ 2 sin थिटा √ 1 - sin स्क्वेअर थिटा अपॉन 1 - 2 sin स्क्वेअर थिटा. तर परत ट्रिग्नोमेट्रीचे सगळे फॉर्म्युले जर तुम्ही अप्लाय केले तर इथे 1 - sin स्क्वेअर थिटा म्हणजे cos स्क्वेअर थिटा येईल. फंडामेंटल आयडेंटिटी आहे
आणि कॉस स्क्वेअर आणि हा स्क्वेअर रूट कॅन्सल झाले फक्त कॉस थिटा उरणार. आपल्याला जो फॉर्म्युला तयार झाला आहे तो फॉर्म्युला आहे साइन कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला जो तयार होतो आहे तोही फॉर्म्युलाच आहे. आणि हा टॅन इनव्हर्स ऑफ 2 साइन थिटा कॉस थिटाचा पण फॉर्म्युला आहे साइन 2 थिटाचा. आपल्याला हा कॉस 2 थिटा. फायनली हा टॅन इनव्हर्स ऑफ साइन अपॉन कॉस हा टॅन येतो म्हणून टॅन 2 थिटा. टॅन इनव्हर्स हा आला 2 थिटा. तर 2 इंटू थिटा जो आहे तो आपल्याकडे आपण मांडल्यानुसार तिथे साइन इनव्हर्स एक्स आहे म्हणून ती साइन इनव्हर्स एक्स हा व्ही सिम्प्लिफाईड झाला. त्याला डिफरन्शिएट करूया विथ रिस्पेक्ट टू एक्स. ते डीव्ही बाय dx इक्वल टू 2 कॉन्स्टंट पुढे लिहिला डी बाय dx ऑफ साइन इनव्हर्स ऑफ एक्स हा 2 ॲज इट इज. आणि साइन इनव्हर्स एक्सचा परत डेरिव्हेटिव्ह आहे आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत तिसऱ्या व्हिडिओमध्ये किंवा इनव्हर्सच्या व्हिडिओ जे आपण पाहिले आहेत त्याच्यापूर्वी आपण वापरलेले आहेत. त्याचा फॉर्म्युला आहे 1 अपॉन √1 मायनस एक्स स्क्वेअर. हा डी बाय dx आणि हे du बाय dx दोघीच्या व्हॅल्यू आहेत ते आपण फर्स्टमध्ये पुट करतो म्हणून फर्स्ट बिकम्स du बाय dv इज इक्वल टू बघा त्या व्हॅल्यूज ठेवूयात. सुरुवातीला ही आहे 1 अपॉन 2 इन ब्रॅकेट 1 प्लस एक्स स्क्वेअर आणि अपॉनला आपण जो आता काढलाय तो आहे 2 अपॉन √1 मायनस एक्स स्क्वेअर. याला फक्त व्यवस्थित लिहून घेऊयात मग आपला आन्सर आलेला आहे. रिसिप्रोकल म्हणून वरती जाईल तर हा येईल √1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन हा 4 होईल 2 इंटू 2 आणि ते 1 प्लस एक्स स्क्वेअर हे असणार आहे आपलं फायनल आन्सर.